पाऊले चालती पंढरीची वाट आहे. संचित टीव्ही न्यूजवर पाहूयात वारीचा ताट आहे. सध्या माऊली आम्ही आहोत बंडिशेगाव ते वाकरीच्या दिंडी मार्गावरती. माऊली, तुकोबराय, सोपान काका, मुक्ताई अशा अनेक दिंड्या आज एकत्रित प्रवास करतात. हा भक्तिमय सोहळा अनुभवण्यासाठी संचित टीव्ही न्यूजला सबस्क्राईब करा. आणि आता महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे ज्या मार्गावरती आपण उभा आहोत या ठिकाणी पाठीमागं बघतोय आपण संध्यादीप कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपर यांच्यातर्फे मोफत अल्पोपहाराची या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे सर्व वारकऱ्यांसाठी. आता आम्ही या ठिकाणी अल्पोपहार घेतला पण तो अल्पोपहार वाटला नाही, तर एकदम भरपेट भरगच्च, शिवाय काजू बदाम आणि बेदाण्यासह अशा उत्कृष्ट पद्धतीचं या ठिकाणी आज आहार आम्हाला मिळालेला आहे. आणि ही सेवा केलेली आहे ती सर्व मंडळी आहेत. दादा काय सांगाल, ही प्रेरणा कुठून मिळाली, ऊर्जा कशी मिळते? आम्ही विठ्ठल भक्त मंडळ छत्रपती संभाजीनगर आणि संध्यादीप कन्स्ट्रक्शन काळेसाहेब, आम्ही काळेसाहेबाकडूनच प्रेरणा घेऊन मागच्या वर्षी आम्ही पाहिलं, वारीत सहभागी झाल्यानंतर काळेसाहेबांनी अल्पोपहाराचं ठेवल्यानंतर छत्रपती संभाजीनगर विठ्ठल भक्त मंडळामार्फत आम्ही आजचा हा जो महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, हे माऊलींच्या चरणी लीन होण्यासाठी आपलं काहीतरी दायित्व लागतं. आणि माऊलीच्या चरणी लीन होताना आपल्या मनोभावे सेवा करणे माऊली, हे प्रत्येक वारकऱ्यामध्ये आम्ही माऊली पाहतो. आणि त्या प्रत्येक वारकऱ्यासोबतचा माऊली त्याचं भरपेट त्यानं अल्पोपहार आणि महाप्रसादाचं आस्वाद घेतल्यानंतर जो आनंद आहे तो आनंद द्विगुणित करणारा आहे. आणि ह्या विठ्ठल भक्तीमध्ये आणि या माऊली भक्तीमध्ये लीन होण्यासाठी आम्हाला जी परमेश्वरानं ही संधी दिली आहे, ही संधी भविष्यात आमच्या पिढ्यानपिढ्या चालत राहावी यासाठी ही आम्ही आजचा जो अल्पोपहाराचा कार्यक्रम केला आहे याला प्रतिसाद पण खूप चांगला भेटतोय. स्वच्छ, सुंदर आणि महाप्रसादाचं आयोजन करून वारकऱ्यांना संतुलित आणि व्यवस्थित आहार देणं हे आमचं परम कर्तव्य आहे. आणि तीच आमची माऊलींच्या चरणी सेवा असेल. आणि ह्या भक्ती मार्गात आम्ही कुठंतरी सहभागी आहोत याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. छत्रपती संभाजीनगर विठ्ठल भक्त मंडळ छत्रपती संभाजीनगर मार्फत पठाडे कौतिकराव पठाडे साहेब, डॉक्टर पंडित पळसकर साहेब, ॲडव्होकेट विलास कदम साहेब, ॲडव्होकेट शांतीलाल गायके साहेब, ओम चव्हाण साहेब, छत्रपती संभाजीनगरहून बऱ्याच वकील मंडळी आणि इतर सर्व मंडळींनी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मी ॲडव्होकेट हनुमंत जाधव, उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे वास्तव्यात असून वास्तव्य करत करत प्रभूचरणी सेवा करण्याचा हा जो योग आलेला आहे, या आज दिवसभराच्या योगात आपण आम्हाला संधी दिलीत आणि आमचा एक हे करताय. आमच्या या प्रोग्रामला अशीच भविष्यात वरचीवर उत्तरोत्तर वृद्धिंगत हो यासाठी आम्ही प्रार्थना करतो आणि आपणाला धन्यवाद व्यक्त करतो. वारीमध्ये तुम्ही सामील झालेला आहेत, काय वाटतं बाबा, परमोच्च आनंद कशात आहे असं वाटतं? परमोच्च आनंद आमच्या वकिली व्यवसायापेक्षा या वारीमध्येच आहे असं आमचं स्पष्ट मत झालेलं आहे. कारण ह्या 2 दिवस या वारीमध्ये आम्ही ज्या वेळेला सहभागी होतो त्यावेळेला आम्हाला जाणवतं की जो मानसिक ताणतणाव आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या वारीमध्ये आहे. माणसाच्या मानसिक स्वास्थ्याचं उत्तर इथंच आहे, आर्थिक स्वास्थ्याचं उत्तर इथंच आहे, मॅनेजमेंट शिकण्याचं उत्तर इथंच आहे, माणसाच्या कौटुंबिक कलहाचं सुद्धा उत्तर इथंच आहे. कौटुंबिक कलह सुद्धा कधीही कोर्टाकडे उत्पन्न होणार नाहीत, येणार नाहीत. जे कुटुंब या वारीमध्ये चालेल ते सुखी आणि आनंदी राहील असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि ही वारी म्हणजे पिढ्यानपिढ्याची वारी आहे. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, सोपान काका यांचं या वाकरीच्या ठिकाणी मिलन झाल्यानंतर वाकरीचा रिंगण सोहळा मागच्या वर्षी आम्ही आनंदाने पाहिल्यानंतर आमचं असं मन भरून आलं आणि आपण इथं काहीतरी समाजाचं देणं लागतो यासाठी आम्ही हा जो उपक्रम आहे तो चालू केलेला आहे. आणि या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. आपल्या संभाजीनगर विठ्ठल भक्त मंडळातर्फे सर्व वारकऱ्यांसाठी आम्ही पुढल्या वर्षी आणखीन अशीच सेवा देण्याचा, वाढती सेवा देण्याचा प्रयत्न करू. आज दिवसभरात आमचं जवळजवळ 10,000 वारकऱ्यांसाठीची सेवा असून त्या 10,000 वारकऱ्यांपेक्षाही जास्त पुढल्या वर्षी सेवा करण्याची आम्हाला संधी मिळावी यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. सदरचा जो विठ्ठल भक्त मंडळासाठी बऱ्याच संभाजीनगरच्या भक्तांनी आम्हाला मदत केलेली असून यात सर्व मदत करणाऱ्या भक्त मंडळीचं सुद्धा आभार व्यक्त करणं आज आमचं कर्तव्य आहे असं आम्ही मानतो. आणि ही सेवा आपल्या वारी परत दरवर्षी करण्याची सेवा मिळाली. या भक्तिमय सोहळ्याचा अनुभव घेण्यासाठी आपण नक्कीच जोडून राहा.
चला भेटूयात पुढच्या अपडेटसह. तोपर्यंत पाहत राहा संचित टीव्ही न्यूज. रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल.